Welcome to day 2 of my Konkan vlog. सकाळी उठल्यावर मला कळलं की माझा काका गेलाय भात कापणीला. तर मी पण एक्साइटमेंटमध्ये गेलो शेतावरती बघायला भात कापणी होते कशी, कारण मी फर्स्ट टाइम बघणार होतो भात कापणी कशी असते. तर कुतूहलाने मी हे सगळं बघणं सुरू केलं आणि हे बघताना जी मजा येते ना ती शब्दात तिचं वर्णन करता येणार. हिरवगार शेत, त्यात तुम्हाला लागलेले भाताची पीक आणि ते असं कापून असं सहजपणे मांडलं जातं शेतावर. या सीझनमध्ये प्रत्येक शेतात कोण ना कोणतरी भात कापणी करतच असतं आणि बघतानाची मजा वेगळीच होती. एका हातात कोयता, दुसऱ्या हाताने प्रत्येक पिकाचे एक रोप काढून त्याला छाटत जायचं आणि त्याचं साठवून एका ठिकाणी मग थर मांडलं जायचं. तुम्हाला जर कधी वेळ भेटला तर नक्की नोव्हेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर एंडिंगला कोकणात जा आणि हे भात कापणीचा सीझन असतो ते अनुभवा. खरंच मजा वेगळी असते आणि मला खरंच ही मजा अनुभवायची होती, म्हणून मी पण कोयता घेतला आणि कामाला लागलो. अँड दिस इज मी द न्यू बी. मजा आली म्हणून कोयता घेतला आणि भात कापणी करायला सुरू केली. थोडी भीती होती कारण कोयत्याला धार जास्त असते आणि चुकून तुमचा हात सटकला तर कोयता बोटा लागू शकतं आणि बोटही कापू शकतं, कारण भात कापणीच्या कोयत्यांना धार बरी जास्त असते, कारण ते एक एक फटक्यात ते भाताचं रोप तर कापायचं असतं. त्यामुळे मला खूप काळजीपूर्वक हे सगळं काम करायला लागत होतं, पण खरं करताना खूप मजा येत होती, कारण एवढे प्रिकॉशन्स मी घेत होतो काम करताना. आणि या प्रोसेसला म्हणतात भात काढणे. आता टेक्निकली काय म्हणतात मला माहिती नाही आहे, पण या प्रोसेसनी जे चांगली पिकलेले भात असतात ते काढलं जातं. बघू शकता की प्रत्येक माणूस हातात एक गठ्ठा घेतो, जो थर साठला असतो गठ्ठा घेतो त्याचा आणि असं मस्त एक टेबलावर मारतो. अशा टेबलावर मारतात तेव्हा जी पिकलेली चांगली दाणे असतात तर ते बाहेर पडतात. अच्छा, हे जे तुम्ही बघू शकतात हे हिरवे दाणे आहेत ते पिकले नाहीये, त्यामुळे त्यांना वापरता येऊ शकत नाही. ते वापरत नाही का ते खराब आहे. याच्या आता ना गवत करणार, पहिली मळणी घालायची याची आणि ते गुरांना. हा गुरांसाठी आहे सुकून ना. हा हे काय म्हणतात सरला सरला. आणि नंतर ते गवत हे बांधून ठेवतात बघ मोठे असे ह्याला. इथे नाहीये हा माहिती हे आता ना हा बघ ओलावर सुकवणार आणि मग त्याची मळणी घालतात. आता मळणी घालत नाही म्हणजे कोण नाही म्हणून मग दांड्याने झोडायचं. आता गुरं पण नाही. शूट करता करता थोडी मदतही करतो, कारण हे असं मला कधी अनुभवायला भेटलं नव्हतं आणि आता भेटलंय ही संधी मला सोडायची नव्हती. तर कॅमेरामॅन शूट केला आठवण जपायची म्हणून हे कॅमेरावर शूट करून ठेवतोय.
बाय द वे आमचं घर नाही आहे. आमच्या घरात जर जास्त पब्लिक असल्यामुळे जी पण भात कापीची शेतातली भात कापी झाली ती आम्ही या घरात राहून ठेवली होती. आणि इथेच आम्ही मग अशी बघितल्याप्रमाणे भात जो आम्ही काढला तो इथे गोळा केला आणि त्याचा गोळा करून त्याला बाहेर जाऊन उन्हात सुकणार आहोत. सुकलेलं गवत म्हणजे आता जे भात कापीचं पीक आहे त्याला सुकवून नंतर ह्याला गुरांचा चारा म्हणून वापरला जातो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा आता शेवटचं आहे थोडंसं ते एकत्र करतात. आता हा भात सुकल्यानंतर ह्याची टरफल काढली जाणार आणि टरफल काढल्यानंतर मग हे घरामध्येच वाटलं जाणार. हे आम्ही बाहेर विकत नाही, आम्ही आमच्यातच वाटून